मनाविरुद्ध लग्न. आज पुन्हा जीविकाचे आणि जीवाचे कडाक्याचे भांडण झाले. जीविका खूपच रागात होती. जीविकाने टेबलावरची फुलदाणी जोरात जमिनीवरती आदळलं. त्याचे पार तुकडे तुकडे झाले. आता ती जीवाला म्हणाली, जोडून दाखव हे पहिल्यासारखे. जीवा तिच्याकडे बघत निशब्द झाला होता. तो काहीच बोलत नव्हता. त्याची नजर शून्य झाली होती. त्याला माहीत होतं की जीविका आता ऐकण्याच्या मनस्थिती नाही. त्यावेळी त्याने शांत बसणे हे योग्य समजले. तिने परत जीवाला सुनावलं की तुझ्याशी माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालेलं लग्न आहे. जीवा हे ऐकून सुन्न झाला. जीवा फुलदाणीचे तुकडे उचलून डस्टबिनमध्ये टाकत होता, पण अचानक त्याच्या मनात काही आलं आणि त्याने ते तुकडे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले. हताश झालेला जीवा जड हृदयाने ते सगळं पुन्हा पुन्हा आठवत होता. की यात माझी काहीच चूक नाही. मी थोडीच बळजबरी केली होती माझ्याशी लग्न कर म्हणून, आणि करायचं नव्हतं माझ्याशी लग्न तर मला तसं अगोदरच सांगायचं ना. माझी यात काहीच चूक नाही. आता त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. कसं बसं त्याने स्वतःला सावरलं आणि आवरून दुपारच्या जेवणाचा डबा न घेता तसाच ऑफिसला निघून गेला. जीविकाचा राग तोपर्यंत शांत झालेला होता. आपण रागाच्या घरात जीवाला दुपारचा जेवणाचा डब्बाही करून दिला नाही हे तिच्या लक्षात आलं. पण आता खूप उशीर झाला होता. तो कधीच निघून गेला होता. आपण असे वागलो याची तिला थोडीशी लाज वाटली. तिने पटपट आवरायला घेतलं. मस्त गोल गोल पोळ्या आणि भाजी बनवली. जीवाचा जेवणाचा डब्बा भरला आणि त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी निघाली. इकडे जीवा सकाळपासून खूप नाराज आणि दुःखी झाला होता. आज त्याच लक्ष कामात लागतच नव्हतं. समोरचा PC तसाच चालू होता आणि तो खोल कुठेतरी विचाराच्या गर्तेत हरवला होता. त्याला मध्येच वाटतं होतं की आपण लग्न करून मोठी चूक केली आहे. जीविकाला दुसरं कोणीतरी आवडतं असावं आणि कदाचित घरच्यांच्या दबावामुळे तिला आपल्याशी लग्न करावे लागले. त्यामुळेच ती आपल्याशी एवढं तिरस्काराने वागत असावी. साहजिकच काही वेळा स्वतःच्या मनासारख्या गोष्टी नाही घडल्या तर स्वभाव आपोआपच चिडचिडा बनून जातो. कित्येक वेळा तर माझ्याही बाबतीत असंच घडलंय. माझ्या ऑफिसमधले एम्प्लॉई माझ्या मनासारखे नाही वागले तर मी रागावतोय ना. आपण खरंच खूप मोठी चूक केली आहे असं त्याला मनोमन वाटू लागलं. आता आपण एक काम करू, सरळ जीविकाला डिवोर्स देऊन टाकू. म्हणजे ती हवं त्या मुलाशी लग्न करेल आणि सुखी राहील आणि माझं मी बघेन काय करायचं ते. ठरलं तर आज संध्याकाळी तुझ्याशी आपण बोलून घेऊ आणि एकदाचा काय असेल तो निर्णय घेऊ. एवढ्यात त्याच्या ऑफिसमधल्या केबिनच्या डोअरवरती कॉक कॉक असा आवाज झाला आणि विचाराच्या गर्देत हरवलेला जीवा भानावरती आला. एस कमीन असं म्हणून तो सावरून बसला. त्याच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नव्हता. आपण स्वप्न तर नाही ना बघत असं त्याला मनोमन भासायला लागलं. जीविका त्याच्या कॅबिनमध्ये त्याचा टिफिन घेऊन आली होती. आपण इतका वेळ विचार करत होतो तो चुकीचा होतो काय असं जीवाला वाटायला लागलं. जीवा उठून उभा राहिला आणि आता जीविकाची आणि जीवाची क्षणभर नजरानजर झाली. जीविकाला तिच्या डोळ्यात अपराधी जाणवत होतं. जीवाने तिला बसायला सांगितलं. ती काही बोलायच्या आत म्हणाला, तुला सापडलं ऑफिस, त्रास नाही ना झाला. तिचा स्वर आता एकदम खालावला होता. एखाद्या अपराधासारखी ती हळूच म्हणाली, हो सापडलं. जीवा काय घेणार, चहा की कॉफी? जीवा काहीच नको. जीवा बोलतो, ओके. जीविका आज घरी लवकर ये, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. जीविकाची तिच्या त्या वाक्याने पायाखालची जमीनच सरकली. जीवाने नुसती मान डोलावली. जीविका उठून जायला निघाली. जीवा थांब, मी येतो खालीपर्यंत सोडवायला. जीवाने तिला खाली पार्किंगपर्यंत सोडवलं. जीविकाने तिची स्कूटी चालू केली आणि निघाली. तिच्या स्कूटीच्या आरशात जीवाच्या शांत मूर्तीला निहाळत होती. निहाळताना तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक होती आणि ओठावरती हसू होतं.
जीवा आता ऑफिसमधली कामं भरभर आठवू लागला. त्याला तिचे शब्द सारखे आठवत होते की आज घरी लवकर ये, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याला वाटलं जे आपल्याला वाटतं डिवोर्सचं तसंच तिला देखील वाटलं असेल. तेच बोलण्याकरता तिनं लवकर यायला सांगितलं असेल नक्कीच. आता जीवा रणकुंडीलाच आला होता. त्याला अगदी मोठ्याने रडावंसं वाटत होतं. तो सारखा घड्याळाकडे बघत होता. एरवी भरभर जाणारा वेळ आज मुद्दाम उशीर करत होता. सेकंद काटा तासकाटांच्या गतीने धावत होता मुद्दाम. त्याची स्थिती एखाद्या भेदरलेल्या सश्यासारखी वाटत होती. त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. मनातून तो खूप खजील झाला होता. इकडे जीविकाने घरी जाऊन मस्त जीवाच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवले होते. सगळं घर सजवलं होतं. जीवा आला की पाहून खुश झाला पाहिजे असा तिचा प्रयत्न होता. सकाळच आपलं कृत्य आणि ते वाक्य खरंच चुकीचे होतं. लग्न जरी मनाविरुद्ध असलं तरी तो काही चुकीचा जोडीदार नव्हता. सकाळी आपण एवढं चुकीचं बोललो पण त्याने रागाने सुद्धा आपल्याकडे बघितलं नाही किंवा तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. त्याच्यासारखा समजूतदार कोणच नाही आणि आताच्या जगात असा जोडीदार भेटणंही खूप कठीण आहे. तिला तिची चूक समजली होती. आपण जर त्याला हव्या असणाऱ्या गोष्टी बोललो तर तो नाही म्हणणारच नाही. जीविकाने मनातल्या मनात खुश होऊन पटपट काम आवरत होती. तोही घड्याळाच्या काट्याकडे सारखी सारखी बघत होती. तिला कधीच नव्हती अशी ओढ जीवाच्या येण्याची लागली होती. तेवढ्यात जीवाच्या कारचा हॉर्न वाजला. जीविकाच्या कानात आता सकाळचे शब्द घुमू लागले की हे माझ्या मनाविरुद्ध झाले लग्न आहे. जड पावलांनी तो घराची प्रत्येक पायरी चढत होता. डोअर बेल वाजवायच्या आत दरवाजा उघडला गेला. त्याला याचं जरा नवलच वाटलं. घरात जातो तर मंद प्रकाश सगळीकडे, अंतराचा सुगंध येत होता. घरात तर नाही ना आलो असं त्याला वाटलं. पण समोर तर जीविका होती. मग दुसऱ्याचं घर नक्कीच नाही. तिनं हातातली बॅग घेतली. हे चाललंय काय हे त्याला समजतच नव्हतं. त्याला तिने आवरून यायला सांगितलं. जेवण तयार आहे. सकाळच्या प्रकाराची सारवासारव करण्यासाठी तर नसेल ना ही सगळी तयारी असं जीवाला वाटू लागलं. तो आवरून डायनिंग टेबल जवळ आला. त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनले होते. आता त्याची भूक आणखी खवळली गेली. पण मनात सकाळचे शब्द येताच ती भूक कुठच्या कुठं पळून गेली. जीविका ही आता समोर येऊन बसली. मी बोलायला काही सुरुवात करतात तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. सॉरी. मी तर अवाकच झालो. मी म्हणालो काय म्हणाली तू? तशी ती पुन्हा एकदा म्हणाली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जीवा. मी सकाळी जे काही वागले ते खरंच चुकीचं होतं. माझी अशी चिडचिड होते सारखी कारण मला पुढे शिकायचं आहे आणि एक चांगला जॉब हे करायचं आहे. माझं तसं पहिल्यापासून स्वप्न आहे पण अचानक लग्न झालं आणि सगळंच बदलून गेलं. माझं स्वप्न हे स्वप्नच राहील म्हणून मी तुझ्यावर रागवत होते. मी सकाळी जे बोलले ते अगदी खरं आहे की हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे. पण तुझा स्वभाव वगैरे पाहून आता मला असं वाटत आहे की मला योग्य जोडीदार भेटलाय. मला समजायला जरा उशीर झालाय. आणि ती आता डबडबल्या डोळ्यांनी म्हणू लागली की जीवा मला माफ कर. आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला की तिची शिकायची इच्छा आहे. जीवा तिला बोलला की मला कधी अडचण नव्हती तुझ्या शिकण्याबद्दल आणि इथून पुढेही नसणार. उलट मला तर असं वाटत होतं की तू तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं पण तू कधी बोलण्याचा चान्स दिलाच नाही. तुला पाहिजे त्या कॉलेजला ॲडमिशन घे. माझ्या मनातली नाना प्रकारची वादळं क्षणात दूर झाली. इट्स ओके असं बोलला. झाल्या प्रकाराला पूर्ण विराम देऊ आणि इथून पुढे तुला काही हवं असेल बोलून दाखवशील. तू जर असं स्पष्ट बोललीस तर मला समजेल ना की तुझ्या मनात काय आहे. जीवा ही मनोमन खूप खुश झाली आणि म्हणाली सॉरी त्या वाक्यासाठी. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.